नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूया ते गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। मूल तालुक्यातील आणि पोंभुर्णा वन परिक्षेत्रात येणाऱ्या भंजाळी गावात 12 फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली। येथील शेतकरी मनीष भांडेकर यांच्या शेतात काही महिला रोवणी करीत असताना शेताच्या बांधावर विशालकाय अजगर दिसल्याने त्यांची बोबळीच वळली। त्यांनी याची माहिती शेत मालकाला दिली। त्यांनी संजीवन पर्यावरण संस्थेला माहिती दिल्यानंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अजगराला पकडून जीवनदान दिले। राज्याच्या दक्षिणेला आणि सीमेकाठी असलेल्या सिरोंचा तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे। रस्त्यावर जागोजागी चिखल आणि गड्ड्याचे साम्राज्य पसरले असून त्याही परिस्थितीत काही विद्यार्थी चिखल पायदळी तुडवत शाळेत जाण्याचा अपयशी प्रयत्न करीत आहे। त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय होण्याची स्थिती या तालुक्यात निर्माण झाली आहे। पहिली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत शालेय गणवेश शासनाकडून पुरवण्यात येतो। मागील वर्षीपर्यंत शालेय प्रशासन पालकांच्या मदतीने गणवेश खरेदी करायचे। यावर्षी मात्र शासन स्वतः विद्यार्थ्यांना कापड देणार आहे। 15 ऑगस्टला केवळ 7 दिवस बाकी असताना शासनाने गणवेशाचे कापड पाठवले। त्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशात स्वातंत्र्य दिन साजरा करावा लागणार आहे। चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात पोलीस चौकी असताना सुद्धा बहिणीला भेटायला आलेल्या भावाला रुग्णालयाच्या परिसरात दोघा चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून 11,000 रुपये मोबाईल हिसकावून नेल्याची घटना घडली। या घटनेची तक्रार पीडित सुभाष मराठे यांनी करताच CCTV फुटेजच्या आधारे गुटकाळा वार्डातील शुभम उर्फ बाबू अमर समोत याला ताब्यात घेतले। त्याच्याकडून 10,000 रोख आणि मोबाईल जप्त केलाय। गडचिरोली ते चामोर्शी मार्गावरील सीमाना मंदिराजवळ दुचाकीचा अपघात होऊन या अपघातात 60 वर्षीय कुंदावळी आखाडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाले। सुरजागड येथून या मार्गाने जड वाहनांची वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली असून यामुळे अनेक अपघात झाल्याने नागरिक कारवाईची मागणी करीत आहे। राजुरा तालुक्यातील पोवणी या लहानशा गावात एक अविस्मरणीय प्रसंग तेथील नागरिकांना अनुभवायला मिळाला। या गावातील मिनलचे लग्न स्वित्झर्लंड येथील डायना या वधूसोबत लागले। महाराष्ट्रीय पारंपरिक पद्धतीने हे लग्न लागले। संपूर्ण गाव फुलं हारातोरांनी सजवले गेले होते। या लग्न सोहळ्यात अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी वधूवरास शुभाशीर्वाद दिले। प्रधानमंत्री पीक विमा योजनेची रक्कम चंद्रपूर जिल्ह्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळाली नव्हती आणि पीक विमा कंपनीने ते पैसे देण्यास टाळाटाळ करीत होती। या कामी राज्याचे वने, सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आणि राज्य सरकारसोबत चर्चा करून तसेच पीक विमा कंपनीला दटवून त्यांनी पीक विमाची रक्कम शेतकऱ्यांना देण्यास बाध्य केले आहे। गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथील रुग्णालयात 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवर कार्यरत डॉक्टरने एका पीडित मुलीशी शरीर संबंध ठेवून त्यानंतर त्याने लग्नास नकार दिला। या प्रकरणी पोलिसांनी आतिश सरकार वय वर्ष 26 याला अटक केली। एका डॉक्टरला या प्रकरणात अटक झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील अंबाडा येथे एका शेतकऱ्याचा बांधावर तोल जाऊन बंधाऱ्यात पडल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे। 60 वर्षीय यादव महादेव मेश्राम असे मृताचे नाव असून ते सकाळी शेतीची पाहणी करण्याकरिता बांधावर गेले, परंतु त्या बंधाऱ्याची पाळ फुटली असल्याने त्यांचा तोल गेला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। यवतमाळ शहराच्या शेजारी किटाकापरा असे पर्यटन स्थळ आहे आणि येथील धबधबा पाहायला अनेक पर्यटक गर्दी करीत आहेत। यवतमाळ शहरातील 4 युवक मित्र हे सुद्धा या धबधब्याला पाहण्याकरिता तिथे गेले होते, परंतु पोहता येत नसतानाही त्या चौघांनी पाण्यात उडी घेतली। चौघेही जण गटांगळ्या खाऊ लागले। हे दृश्य बघून तिथे उपस्थित नागरिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यापैकी 3 जणांना वाचवण्यात यश आले असून एका मुलाचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे यवतमाळ शहरात शोककळा पसरली आहे। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।